जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळचे 5 वाजून गेलेत. आवकीची रिपोर्ट पाहणार आहोत. आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा येथील आवक 3 ऑक्टोबर 2024 रोजीचे गुरुवारची आवक आज फारच कमी म्हणावं लागेल. मागच्या वेळेला 8,000 आवक होती. आज आवक जेमतेम 8,000च्या जवळपास जाती का नाही यात सुद्धा शंका वाटायला लागली. पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही झालेली आवक. आज बाजारभावात थोडीशी उतर व जुन्नरमध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे. हलके कांदे 37-38 रुपये, तर चांगल्या कांद्यांना चांगला बाजारभाव 40, 41, 42, 43 रुपयापर्यंत पाहायला मिळाले. एखाद दुसरे वक्कल हे 450 रुपये 60 रुपयापर्यंत निवडक वकले विकली गेलेली पण सुद्धा पाहिली आपण. पाहू शकता आवक. हे पूर्ण शेड मोकळे आहे. कामगार लोकही निवांतपणे बसलीत. शेवटच्या शेडमध्ये एक लाईन झालेली आहे. पाहू शकता खालचं शेड सुद्धा मोकळं आहे. आत्ताशी मेन शेडमध्ये एवढीच आवक झालेली. डाळिंब शेड पूर्णतः मोकळे आहे. पूर्ण डाळिंब शेड मोकळे आहे. खालच्या शेडला जुनीच आवक बरीचशी शिल्लक आहे. तरी आपण पाहूया काय परिस्थिती आहे. लोक कॉमेंटमध्ये विचारतात बाजारभाव वाढतील, किती होतील, 60 रुपये कधी होतील. भाऊ, हे सगळं निसर्गावर अवलंबून असतं. बाजारभाव या दिवसात तरी पाऊस झाला, नवीन कांद्याची आवक थोडी शांत होईल, बाजारभाव थोडेसे 2-4 रुपये वाढतील. पाऊस संपला, ऊन पडलं, नवीन कांद्याची आवक झाली, बाजारभाव परत 2-4 रुपयांनी खाली येतील. हे सर्व निसर्गावर आहे. कोणी त्यात सांगू शकत नाही. रती महारथीसुद्धा संपूर्ण बाजारभावाचं गणित निसर्ग व आवक या दोन गोष्टीवरच अवलंबून राहते. तशी MP मधली आवक थोडीशी आज कमी होती, पण सणासुदीमुळे कमी असू शकते. उद्या परवापासून MP मध्ये किती आवक होते, कर्नाटकमध्ये नवीन कांद्याची किती आवक प्रेशर राहतो, त्याच्यावर पुढील बाजारभाव लक्षात येतील. दसऱ्यानंतर अजून 1-2 रुपये वाढण्याची शक्यता आहे, पण ते दसरा झाल्यावर ते पण पावसाच्या याच्यावरच अवलंबून राहील. नवीन कांद्याचा महाराष्ट्रातला प्रेशर किती राहतो दसऱ्यापर्यंत किंवा दसऱ्यानंतर, त्याच्यावर पुढील बाजारभाव सांगता येतील. पाहू शकता आपण खालच्या शेडमधली आवक. ही सर्व जुनी आवक आहे. फक्त या शेडला 1-1.5 लाईन झालेली आहे, नाहीतर इथं पण सगळी जुनीच आवक शिल्लक आहे. म्हणजे खाली फक्त शेडला 200-250 पिशवी आत्ता आलेल्या आहेत. बाकी सर्व जुना माल शिल्लक आहे. पाहू शकता मार्केट पूर्णपणे मोकळं वाटतं आहे आज तरी. संध्याकाळी सकाळी काय होईल, एक 8,000च्या पुढं तरी जाईल असं वाटत नाही आवक. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.